नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज आपण आलेलो आहे एका स्पेशल घरी। आपण मागच्या वेळी मावरा हॉटेलचा व्हिडिओ बघितला होता, जे कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषद कशी आहे, मास्यांची लिलाव कसा होतो आणि ते खरेदी कसे होतात, ते ताटापर्यंत कसे येतात, हे सगळं बघितलं होतं। पण बऱ्याच वेळा हॉटेलला गेल्यावर ऑथेंटिक मसाले म्हणून वेगवेगळे मसाले वापरले जातात, पण ते खरंच ऑथेंटिक असतात का, असा ग्राहकांना प्रश्न पडलेला असतो। आणि याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी गणेश सर आहेत, त्यांच्या घरी आलेलो आहे। तर याच आहेत अरुणाताई, आणि अनेक वर्ष त्या कोकणामध्ये राहत आहेत आणि आता कोल्हापूरमध्ये आलेले आहेत। आणि हॉटेलसाठी खास त्यांनी मसाला तयार केलेला आहे, मावरा हॉटेलसाठी, आणि त्याच आपल्याला ते करून दाखवणार। काय वैशिष्ट्य असतं या मसाल्यांचं? ह्या मसाल्यांचं मालवणी बोलते मी तुमका आता, म्हणजे मी माकुडाळाचाच असय। ह्या मसाल्यात आमच्या घरचा मसाला असा ह्यो सगळं, आम्ही मालवणी घरचा मसाला बनवतो। तर कशा पद्धतीने तयार होणार आहे सगळा व्हिडिओ तर आपण बघणारच आहोत। आणि त्यांची ही कोकणी भाषा आहे ती सुद्धा खूपच गोड आहे आणि ती खूपच ऐकायला छान वाटते। आणि इथून पुढे या व्हिडिओमध्ये आपण थोडी ऐकणारच आहोत। ही कुठली आहे? शंकेश्वरी। हे आम्ही मिरची एवढे महाग आणतो की आताची किंमत बाजारात 1100 रुपये 1200 रुपये किलो असा। आणि ह्याच्या गोष्टी काय लहान मुलांसाठी कोणासाठी पण सगळ्यांसाठी चांगले, पोटात काय त्रास होणार नाही। आता मी वाळत टाकते, म्हणजे आम्हाला हे भाजायला लागणार, म्हणजे दळा द्यावं लागतं। मिरची भाजताना आम्ही थोडा ह्याच्यात तेल घालतो। तेल? हां, तेल थोडंसं 2 चमचे, म्हणजे 2-3 चमचे तेल टाकतो। मिरची चांगली भाजता आणि तेलकट चांगली, म्हणजे मिरची चव चांगली येते मिरची मसाल्यात। हां, चांगली चव येतं। ही बेडगी टाकली। हां, किती वेळ भाजता असं? आपल्याला समजता की भाजा दिली ना मिरची की जरा हातात कुरकुरी लागता, हलकी लागता, म्हणजे थांबायचं। हां, मग थोडा वेळ 2-3 मिनटं ते लागतात भाजू। हे का असं ते ढवळ गावं आहे सारख्या। प्रत्येक मिरचीला वेगवेगळं टायमिंग असेल ना? हां, हो बरोबर, प्रत्येक मिरचीला वेगवेगळं टायमिंग असतं भाजायचं। हो, ते शंकेश्वरीला कमी लागतं आणि बेडगीला जरा जास्त वेळ लागता। आवाज पण थोडंसं चांगले भाजते। शंकेश्वरी। हां, तेल टाकलं जरासं, तेल टाकलं की चांगली भाजते चांगली। ही सगळ्यात जास्त तिखट असते मिरची आणि ही मसाल्यामध्ये वापरली जाते। हे हां, हे तिखट खूप असतं आणि चवीक एक नंबर असता, हे महाग पण असता। मिरची भाजताना त्याचा ठसका खूप लागता, असं खोकलं लागता, त्याच्यामुळे तोंडात बांधूनच ह्या करूचा लागता, मिरची भाजूची लागता असं। हां, ह्याच्यात आता मी सगळे मालवणी मसाले टाकले, 22 मसाले मालवणी सगळे। आता हे आम्ही भाजले, आता हे भाजून झाल्यानंतर आता हे आम्ही गिरणीत ओतणार। उन्हात ठेवायला लागतं काय? हो, जरा उन्हात ठेवायला लागतं। ओके, आणि त्यानंतर मग कांडपमध्ये, आणि मग ते अशी पावडर बनते। ह्याच्यात धणे घातले आहेत आणि हे काळी मीठ थोडी असा, आणि जायपत्री ही घातली आहे, आणि बाकी सगळा गरम असं थोडं घातलेलं असा ह्याच्यात पहिलं। हे आता सगळे मसाले तयार झालेले आहेत। मग त्याच्यामध्ये आता हे असं बनवलं, पावडर बनवली। हे आता ह्याच्यात सगळं मटण, फिश फ्राय, त्याचं बाकी तुमचं चिकन आणि प्रॉन्स मसाला, प्रॉन्स सगळं ह्याच्यात तयार होता कोकणी पद्धतीने। तो ह्याचो असा मसाला आपलं आमटीचो, करीचो, आपण करी मस्त करतो ना, त्याचा मसाला आहे हो। आमच्या मालवणी मसाला म्हणतो सांबारा म्हणतो त्याका। ओके, हां, हे मिरची आहे। हां, लसूण घालतो आणि आला थोडासा। हां, जो आता सांबारा बनवतो घरात, आणि काय घालायला लागतंय ह्याच्यात? आता आम्ही तो फोडणी घालताना कांदा घालतो, आणखीन सोला घालतो। सोला म्हणजे आमचूल। हां, तिकडे मालवणी भाषेत सोला म्हणतात। बरं बरं, ठीक, आमचूल। तर मित्रांनो, आपण घरामध्ये होतो आणि घरामध्ये
स्पेशल असा कोकणी मसाला तयार केलेला आहे जो माशांसाठी वापरला जातो। आणि आता आपण आलेलो आहे मावरा हॉटेलला आणि या हॉटेलला 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत मित्रांनो आणि त्यानिमित्तच आपण हा व्हिडिओ स्पेशली केलेला आहे। आणि ऑथेंटिक पद्धतीनं जे सिक्रेट मसाले आपण जे प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतो, अनेक ब्लॉग्स तुम्ही बघत असाल, तर ते कसे तयार होतात किंवा काय प्रोसेस आहे, काय पद्धत आहे, ही सगळी माहिती आपण घेतलेली आहे। आणि आता ह्याच्यापुढे आपण तो फ्राय कसा केला जातो मासा ते बघायचा आहे। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये खास आपल्या चैतन्य फूड ब्लॉगच्या व्ह्यूवर्ससाठी आणि या मावरा हॉटेलच्या ग्राहकांसाठी आपण एक स्पेशल ऑफर घेऊन आलो आहोत आणि यामध्ये तुम्हाला स्पेशली काहीतरी गिफ्टसुद्धा मिळणार आहे। तर चला तुम्ही येताय माझ्याबरोबर आणि ती सुद्धा माहिती घेऊया आपण। हा काटा असतो, एक सेंटरला मध्ये काटा असतो, सेंटरला यायला एक मध्ये काटा असतो। हा सुरमई फ्राय आपण आणलेला आहे आजच्यासाठी। आता सुरमई म्हणजे ह्याला आपण तोवर म्हणतो कारण की हा जरा मोठे साईज आहे। हे साधारणतः हा 7 किलोचा मासा आहे, तोवर म्हणून आहे। सुरमई एकदम फ्रेश आहे, तर तुम्हाला एकदम हातावरून स्किन कळतं, एकदम फ्रेश मासा आहे। हे आता खोबरं टाकतोय आपण करीसाठी, आपण फिश करीसाठी वाटप आहे। आधी आम्ही सगळं घरी करायचो पण तो ग्राइंडर आणि लहान प्रमाणात होत नाही, त्यामुळे आता सगळं ग्राइंडरमध्ये करतोय। आधी आम्ही सगळं मिक्सरमध्ये करायचो, आपण जसं दाखवलं त्याप्रमाणे, पण मोठ्या प्रमाणात ते मिक्सरमध्ये होत नाही, त्यामुळे आता ग्राइंडरमध्ये करतो आपण। हां, घालायचं का नंतर फोडणीच्या वेळी। हे आता करीसाठी सगळं वाटप आहे, आपण जसं घरी ज्याप्रमाणे सांगितलं तेच वाटप सेम आपण ग्राइंडरमध्ये टाकतो। आता करीचं सगळं वाटप, धणे आहेत बघा, लसूण आहे, सगळं आहे, हे आपण आता फिश करीसाठी करतोय। आता ह्याला नाही म्हटलं तरी पाऊण तास लागणार बारीक व्हायला। हा हे जे आपण घरी जे बघितलं, जे आपण पावडर तयार करत होतो, त्याचं मेन कारण म्हणजे हा मसाला आपण फ्राय करायला लावायला, ही त्यात पेस्ट तयार झालेली आहे त्या पावडरची। आता पूर्णपणे आता हे आपण मसाला लावून ह्याला थोडं मॅरिनेशन करत ठेवतो आपण। हा सुरमई मासा आहे। आता इथं मग फ्राय शालो फ्राय करतो आपण। हे आता आपण ही जी बघत आहात ही पॉपलेट थाली आहे, पॉपलेट मसाला थाली। इथे जो आहे तो पॉपलेट मसाला फ्राय विथ मालवणी फिश करी, त्यामध्ये बांगड्याचा पीस आहे, मालवणी सोलकडी आहे, गोलमा आहे, 2 मांदेली फ्राय सुरमई आणि पॉपलेट थालीला कॉम्प्लिमेंटरी असतात त्या आहेत। ही प्रॉपर कोकणी तांदळाची भाकरी, कांदा लिंबू, हे पूर्ण ताट आहे 390ला। त्यामुळे तुम्हाला पॉपलेट फ्राय सगळं तुम्हाला येईल। तर आपल्या प्रेक्षकांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आपण नेहमीच घेऊन येत असतो। आणि जे लोक आपल्याला ऑनलाईन भेटतात, जे व्ह्यूवर्स मला ऑनलाईन भेटतात, त्यांना ऑफलाईन म्हणजे समक्ष भेटण्याची त्यामुळे संधी मिळते आणि मला खूप आवडतं तशा पद्धतीने भेटायला, त्यांच्याकडून एक्सपिरियन्स जाणून घ्यायला। तर आपण मावरा हॉटेलमध्ये अशा पद्धतीने एक स्पर्धा घेतलेली आहे, लकी ड्रॉ स्पर्धा आहे, तुम्ही बघू शकता पोस्टर। आणि याच ठिकाणी हॉटेलमध्ये एक बॉक्स ठेवलेला आहे आणि या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि पत्ता चिठ्ठीमध्ये लिहून टाकायचा आहे। आणि याच्यामध्ये आपण 2 लकी विनर काढणार आहोत आणि आपण आपल्याकडून त्यांना हेडफोन, जे वायरलेस हेडफोन आहेत, हेडबड्स आहेत, ते आपण बक्षीस म्हणून देणार आहोत। आणि या लकी ड्रॉचा व्हिडिओसुद्धा या चॅनलवर अपलोड होणार आहे, तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या अपडेट्ससाठी बघा। तर या तारखेपासून 1 आठवडा म्हणजे 7 दिवस आपण हे बॉक्स इथं ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण लकी ड्रॉ काढणार आहोत। तर मावरा हॉटेलचे मालक गणेश सर आपल्याबरोबर आहेत आणि या हॉटेलला 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यांनी हा अनुभवाचा टप्पा पूर्ण केलेला आहे 6 वर्षांचा। 6 वर्ष काय साधी गोष्ट नाही आहे, खूपच मोठी गोष्ट आहे या तुमच्यासाठी आणि या हॉटेलसाठी। तर कसा अनुभव होता 6 वर्षाचा, काय सांगाल प्रेक्षकांना? ॲक्च्युली 6 वर्ष मोठी आहेत, पण कोल्हापूरकरांच्या सानिध्यात ही 6 वर्ष लगेच गेली, कारण की खूप छान मला माणसं, मित्रमंडळी किंवा इथले जे स्टाफ म्हणा किंवा इथली लोकं, वेंडर माझे खूप छान मला मिळाले। त्यामुळे ही 6 वर्ष मी त्यांना हे करेन। त्यानंतर सेकंड मी क्रेडिट आहे माझ्या आईला, की ज्यामुळे मी 6 वर्ष इथे टिकू शकलो। कारण की ह्या धंद्यामध्ये मेन प्रॉब्लेम असतो की कुक बदलतात, चव बदलते, पण ती मी मेंटेन ठेवू शकलो एकमेव कारण म्हणजे माझी आई आमची। त्यामुळे सेकंड क्रेडिट मी सगळंच क्रेडिट तिलाच आहे।
आम्ही फक्त काय पुढे पुढे चालतो आहे. पण 6 वर्ष मला सगळं क्रेडिट अंबाबाई किंवा कोल्हापूरकरांसाठी आता आहे, कारण की त्यांनी मला इथे छान साथ दिली. लोकांना ह्या व्यवसायात जर काही उतरायचं असेल तर मला केव्हाही फोन करा, मी त्यांना नक्की त्या मार्गदर्शन म्हणजे मित्र म्हणून हे करेन. हे मार्गदर्शन करायला अजून आम्ही तेवढे मोठे नाही आहोत, पण मदत म्हणू शकतो आपण त्याला. हां, त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर नक्की राहू. नक्कीच सरांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि पत्तासुद्धा दिलेला आहे हॉटेलचा, तर नक्की सरांना फोन करा आणि माहिती घ्या. तर 6 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चैतन्य फूड ब्लॉग आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांकडून तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. स्पेशल आपले सुरमई फ्रायसुद्धा तयार झालेले आहे. हे रवा फ्राय आहे, हे मसाला फ्राय आहे. आपण ट्राय करून बघूया. आपल्या समोर आलेला आहे. तर आपण लास्ट टाईमसुद्धा व्हिडिओ केला होता आणि तो अगदी डिटेलमध्ये केलेला आहे. यावेळीसुद्धा तसाच करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. त्यांचा मसालाच क्वालिटी असतो, त्यामुळेच या माशांना चव येते. खूपच छान. नक्की ट्राय करून बघा. या ठिकाणी आला तर माशांचा आस्वाद नक्की घ्या.